हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. कसे आहात? मजेत आहात ना? सुरक्षित आहात ना? ओके. तर आज आपण 12वी सायन्सचा महत्त्वाचा टॉपिक डिफरन्सिएशन त्यामधील एक महत्त्वाची बाब पाहणार आहोत. ती नेमकी कोणती आहे? तर आपण मागच्या वेळेस डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन पाहिलं होतं. ओके, म्हणजे सम स्टँडर्ड फंक्शन जे आहेत, काही महत्त्वाच्या संकल्पना, त्यांचं डेरिव्हेटिव्ह कशा पद्धतीनं काढायचं ते आपण पाहिलं होतं. एक चार्ट पाहिला होता. त्यानंतर आज आपण पाहणार आहोत रूल फॉर डिफरन्सिएशन. ओके, म्हणजेच काय, डिफरन्सिएशन करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं आणि तेच नेमकं आज आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे. पण त्याआधी छोटंसं रिवाइजमेंट म्हणून आपण जो मागच्या वेळेस पाहिलेला तक्ता जो होता, चार्ट जो होता, तो आज आपल्याला काय करायचा आहे, पुन्हा एकदा रिवाइज करून बघायचं आहे. ओके, आपण काय केलं होतं बघा, इकडं व्हॅल्यू घेतल्या होत्या एफ ऑफ एक्सच्या. ओके, आणि इकडं काय घेतलं होतं बघा, एफ डॅश ऑफ एक्स. ओके, आणि आता आपण काय करणार होतो, दोन्हीमध्ये एफ ऑफ एक्सच्या व्हॅल्यू घेणार होतो आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली इकडं काढणार होतो. तर आज आपण पुन्हा काय करूया बघा, तो चार्ट आपल्या लक्षात आहे का ते पाहूया. ओके, पहिल्यांदा एफ ऑफ एक्सची किंमत घेऊया, एक्स रेस टू एन. काय असेल याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ओके, लक्षातच राहिलं पाहिजे. दुसरं बघा, दुसरं आपण काय घेतलं होतं, साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, माहित आहे आपल्याला, साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स. आता बघा, तिसऱ्यांदा आपण घेणार आहोत कॉस एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं माहित आहे आपल्याला, को हा शब्द आलाय म्हणजे काय असणार, मायनस असणार, पण ते काय असतं, साइन एक्स असतं. ओके, आता बघा चौथी व्हॅल्यू आपण घेणार आहोत, ती काय घेणार आहोत बघा, टॅन एक्स. टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. काय असतं टॅन एक्सचं, सेक स्क्वेअर एक्स. ओके, सेक स्क्वेअर एक्स. बघा, त्यानंतर काय घेणार आहोत आपण, टॅन नंतर काय येतं, कॉट येतं. आता को हा शब्द आलाय, को म्हणजेच काय, मायनस कुठं तर असणार आहे. मग नेमकं काय असणार आहे ते, अगोदर काय घेतलं होतं, सेक, आता काय येणार, कोसेक. कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर एक्स. लक्षात ठेवा, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, पुन्हा आता बघा आपण काय बघणार आहोत, सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सोपं आहे, आपण पाहिलेलं होतं बघा, सेक एक्स आहे असं आणि त्यानंतर काय घेतलं होतं, टॅन एक्स. ओके, सेक एक्स आहे असं, त्यानंतर घेतलं होतं टॅन एक्स. त्यानंतर बघा सातवं डेरिव्हेटिव्ह कोसेक एक्स काढायचं आहे आपल्याला. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सोपं आहे, सुरुवातीला कोसेक आहे पण पुढं काय तर आहे, पण को हा शब्द आलाय म्हणजे काय होणार, मायनस पहिल्यांदा येणार. कोसेक एक्स तर फिक्स आहे, पण येणार काय, राहिलेलं काय असेल बघा, कॉट एक्स. आता सेकच्या बाबतीत सेक एक्स पहिल्यांदा आला आणि टॅन एक्स आलं, तर कोसेक एक्सच्या बाबतीत कोसेक मायनस मध्ये येईल, पण राहिलेलं काय, कॉट एक्स. ओके, लक्षात ठेवायला तुम्ही कोणतीही ट्रिक वापरू शकता. झालं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झाले. आता आणखी काय पाहायचं होतं बघा आपल्याला, हा रूट एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल बघा, पाहिलेलं आपण, 1/2 रूट एक्स. ओके, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आणखी कशाचं पाहिलं होतं बघा, कशाचं, ई रेस टू एक्सचं. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं बघा, ई रेस टू एक्सचं सोपं आहे, तेच येते, ई रेस टू एक्स. ई रेस टू एक्स. ओके, पुन्हा बघा आणखी कशाचं पाहिलं होतं आपण, हा कशाचं, ए रेस टू एक्सचं. ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येत होतं बघा, ए रेस टू एक्स आहे असं आणि पुन्हा काय, लॉग ए. ए रेस टू एक्स आहे असं आणि पुन्हा काय बघा, लॉग ए. आणखी कशाचं पाहिलं होतं बघा आपण, लॉग एक्सचं पाहिलं होतं. लॉग एक्स.
लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं होतं बघा, 1/x, 1/x. ओके. आणखी एक महत्वाची डेरिव्हेटिव्हची बाब राहिली आहे बघा, कोणती असेल, जी आपण सुरुवातीला पाहिली होती. काय बघा, कॉन्स्टंट के. एखादी व्हॅल्यू जर कॉन्स्टंट के जर आपण घेतलं, के बघा, के जर कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, नेहमी 0 येतं. बरोबर आहे का. एखाद्या संख्येचं जर डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं, 5 या संख्येचं डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर ते नेहमी काय येतं, 0 येतं. ओके, झाला. पुन्हा बघा हा चार्ट तयार झाला. म्हणजे सुरुवातीला आपल्याला माहीत झालं की हा चार्ट आपल्याला आता पाठ झालेला आहे. ओके. आता रूल फॉर डिफरन्शिएशन बघायला काय अडचण नाही. ओके. बघा आपण हे थोडंसं इरेज करूया. आता आपण काय करणार आहोत बघा, रूल फॉर डिफरन्शिएशन पाहायचं आहे. मग आता रूल फॉर डिफरन्शिएशन पाहायचं असेल तर काहीतरी आपल्याला कन्सिडर करावं लागतं. म्हणजेच काय, तर y इज इक्वल टू काही ना काहीतरी आपल्याला इक्वेशन घ्यावंच लागेल. बरोबर, y इज इक्वल टू काही ना काहीतरी इक्वेशन आपल्याला घ्यावंच लागेल. पण त्यामध्ये आपण काय करणार आहोत बघा, स्मॉल यू आणि स्मॉल व्ही. ओके. म्हणजे काय बघा, हिअर स्मॉल यू अँड स्मॉल व्ही आर फंक्शन ऑफ एक्स. ओके. म्हणजे एक्सच्या रिलेटेड आपल्याला काय घ्यायचं आहे, व्ही घ्यायचा आहे. एक्सच्या रिलेटेड काय घ्यायचं आहे, यू घ्यायचा आहे, स्मॉल यू. म्हणजेच काय, तर सपोज x² हे यू असेल. ओके. आणि 2x हे काय असेल बघा, व्ही असेल. असं आपण कन्सिडर करूया. म्हणजे काय, x² ही व्हॅल्यू यू ची असेल आणि 2x ची व्हॅल्यू काय असेल बघा, व्ही असेल. बरोबर. पण ते कशाशी रिलेटेड आहेत, एक्सची, कारण इथं एक्स आहे बघा. बरोबर, एक्सशी रिलेटेड आहेत असं आपण मानू शकतो. बरोबर. आता रूल कसे बघायचे आहेत बघा, रूल कसे बघायचे आहेत. पहिला रूल बघायचा आहे, तो कशासाठी आहे बघा, ॲडिशनसाठी. ॲडिशन. आता ॲडिशन म्हणजे काय, बेरीजेसाठी. बरोबर, बेरजेसाठी बघायचं आहे. मग डिफरन्शिएशन मध्ये बेरीज कशा पद्धतीनं येते, y इज इक्वल टू कशा पद्धतीनं बेरीज येते आणि त्या बेरीजेचं डिफरन्शिएशन कसं काढायचं ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर दिलेले इक्वेशन कशा फॉर्ममध्ये असेल बघा, सुरुवातीला आपल्याला माहित आहे डेरिव्हेटिव्ह एखाद्या संख्येचं काढायचं म्हणजे ते इक्वेशन कशा पद्धतीचं असतं, y इज इक्वल टू काही ना काहीतरी असतं. मग तेच काय असणार आहे बघा, इथं आता इक्वेशन असणार आहे ॲडिशनमध्ये y इज इक्वल टू हे u आणि आता इथं बेरीज करायची आहे म्हणजे u प्लस व्ही घेतलं. आणि u आणि v हे काय आहेत बघा, एक्सचे रिलेटेड फंक्शन आहेत. बरोबर. मग y इज इक्वल टू यू प्लस व्ही जर असेल, ओके, तर इथं डेरिव्हेटिव्ह आता काढायचं कसं एक्झॅक्टली. तर एक्झॅक्टली डेरिव्हेटिव्ह काढताना कसं करायचं बघा, आपण काय करतो, dy/dx घेतो. बरोबर. डेरिव्हेटिव्ह काढताना डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ओके. dy/dx इज इक्वल टू आता कसं करतो बघा, सुरुवातीला d/dx ऑफ u काढायचं, प्लस चिन्ह आहे असं द्यायचं, d/dx आता उरलेलं काय, v झालं. म्हणजेच काय, अशा पद्धतीनं जर इक्वेशन दिलं असेल तर आपण काय करू शकतो, d/dx ऑफ u प्लस d/dx ऑफ v असं काढून काय करू शकतो, डिफरन्शिएशन करू शकतो. ओके. म्हणजेच जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर आपण काय करू शकतो बघा, y इज इक्वल टू x² प्लस 2x अशी काहीतरी एक किंमत दिलेली आहे. तर आपण dy/dx काढताना कसं करणार बघा, dy/dx इज इक्वल टू d/dx ऑफ x² काढणार प्लस d/dx ऑफ 2x सेपरेट काढणार. म्हणजे काय, x² सेपरेट घेतला प्लस d/dx 2x सेपरेट घेतला. आता याचं नेमकं उत्तर काय येणार ते आपण पुढं पाहू, आता पाहायची गरज नाही. हा रूल फॉर डिफरन्शिएशन आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके. ॲडिशनचा रूल झाला, लक्षात आला का. तो रूल आपण इथं पहिला इथं लिहून घेऊ बघा. y इज इक्वल टू काय असेल, y इज इक्वल टू u प्लस व्ही असं जर असेल देन रूल कसा असतो बघा, dy/dx इज इक्वल टू काय असतं, d/dx ऑफ u प्लस d/dx ऑफ v. ओके. लक्षात आलं का, लक्षात आलं. आता आपल्याला बघायचे आहे
सबस्ट्रॅक्शन. रूल फॉर सबस्ट्रॅक्शन. बघा सबस्ट्रॅक्शन, सबस्ट्रॅक्शन. ओके, यामध्ये कसं असेल बघा, सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय तर वजाबाकी आपण पाहणार. मग दिलेलं इक्वेशन कसं असेल बघा, आता तुम्हालाच माहित असेल y इज इक्वल टू काय असेल, u आणि v तर असणारच आहे, u मायनस v, बरोबर. मग आता dy बाय dx काढा, dy बाय dx काढायचं असेल तर आपण काय करणार बघा, सुरुवातीला d बाय dx पुन्हा बेरजेसारखंच d बाय dx ऑफ u घेणार, फक्त आता चिन्ह इथं मायनस घेणार आणि काय करणार d बाय dx ऑफ v घेणार. ओके, म्हणजे एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर आपण कसं करू शकतो बघा, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x असं जर दिलं असेल, सॉरी इथं आपण काय घेऊया मायनस चिन्ह, बरोबर, कारण आता आपण सबस्ट्रॅक्शन पाहतोय. एक्स स्क्वेअर मायनस 2x असं जर घेतलं तर आपण कसं करणार बघा, dy बाय dx इज इक्वल टू कसं करणार, d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर घेणार, हे मायनस चिन्ह पुन्हा घेणार आणि d बाय dx ऑफ 2x घेणार. ओके, लक्षात आलं का, म्हणजे ही झाला सबस्ट्रॅक्शन रूल. ओके, मग आता तो आपण तिकडे लिहून घेऊया. दुसरा रूल काय असेल बघा, y इज इक्वल टू u मायनस v असेल, देन काय होईल बघा, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ u मायनस d बाय dx ऑफ v. ओके, लक्षात आलं का, हा झाला दुसरा रूल. ओके, आता तिसरा रूल पाहणार आहोत. तो कशासाठी असणार आपल्याला माहित आहे, काय असते, सुरुवातीला असते बेरीज, त्यानंतर असते वजाबाकी, त्यानंतर काय असते गुणाकार. आता गुणाकार बघणार बघा, त्याला आपण काय म्हणतो मल्टिप्लिकेशन, बरोबर, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन, आता मल्टिप्लिकेशन मध्ये कसं बघणार बघा, गुणाकारामध्ये y इज इक्वल टू, हे महत्वाचं आहे बरं का, मल्टिप्लिकेशन सगळ्यात महत्वाचं आहे, अधिक वजा हे नेहमीच महत्वाचं असतंच, पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय असतं, मल्टिप्लिकेशन महत्वाचं असतं. म्हणून काय बघा, y इज इक्वल टू, आता इथं कसं असेल बघा, u आणि v तर असणारच आहे, पण ते कसं असणार आहे, u गुणिले v असं तरी असेल, किंवा कसं असेल बघा, y इज इक्वल टू सिम्पली u इंटू v, बरोबर. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, मग आता हेचं काढून मग इंटू गुणिले चिन्ह देऊन हेचं दिलं असं तुम्ही म्हणाल, तसं इथं चालत नाही, बरं का. इथं कसं करावं लागतं बघा, dy बाय dx घेतलं तर इथं काय करावं लागतं, हे u फंक्शन आहे असं इथं घ्यायचं, मग काय करायचं d बाय dx घ्यायचं आणि मग दुसऱ्या फंक्शनचं d बाय dxचं दुसऱ्या फंक्शनचं काढायचं प्लस. आता तुम्ही म्हणणार गुणाकार आहे आणि इथं प्लस का चिन्ह घ्यायचं, तर गुणाकारामध्ये प्लस ही प्रॉपर्टी इथं वापरलेली आहे, प्लस चिन्ह घ्यायचं आणि काय करायचं बघा, पुन्हा आता कसं करायचं, फर्स्ट फंक्शन u घेतलं, d बाय dx ऑफ सेकंड फंक्शन, आता काय करायचं बघा, सेकंड फंक्शन घ्यायचं आणि d बाय dx ऑफ कशाचं काढायचं, पहिल्या फंक्शनचं काढायचं. ओके, म्हणजेच लक्षात घ्या कशा पद्धतीने काढायचं आहे, लक्षात येते का बघा. इथं कसं करावं लागेल बघा, आपल्याला dy बाय dx काढायचं असेल कशाचं, y इज इक्वल टू u इंटू v, म्हणजे मल्टिप्लिकेशन रूलनं काढायचं असेल तर एक्झॅक्टली लक्षात ठेवा, dy बाय dx काढायचं असेल तर u इंटू d बाय dx ऑफ v प्लस v इंटू d बाय dx ऑफ u. म्हणजेच कसं लक्षात ठेवायचं बघा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके, लक्षात आलं का, हे लक्षात राहिलंच पाहिजे. म्हणजे आता जर एक्झाम्पल पाहायचं झालं तर कसं करणार बघा, आपण y इज इक्वल टू आपल्याला काहीतरी किंमत दिली असेल, काय किंमत दिली असेल बघा, x इंटू ई रेस टू एक्स अशी जर काही किंमत दिली असेल, आता इंटू प्रॉपर्टी आहे, म्हणजे घेताना आपण कसं करणार बघा, dy बाय dx अशा पद्धतीने घेणार आणि इथं काय करणार, सुरुवातीला x हे फंक्शन आहे असं, पुन्हा काय करणार बघा, d बाय dx ऑफ ई रेस टू एक्स घेणार. ओके, प्लस काय करणार बघा, आता सेकंड फंक्शन ॲज इट इज घेणार आणि d बाय dx ऑफ काय घेणार, फर्स्ट फंक्शन, ते काय असेल x. लक्षात आलं का, म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं कशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन रूलमध्ये डिफरन्शिएशन काढायचं लक्षात आलं का, लक्षातच राहिलं पाहिजे. तिसरा रूल इथं लिहून घेऊया, कसा असेल बघा,
y इज इक्वल टू u इंटू व्ही असेल देन काय मिळेल बघा आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू कशा पद्धतीने मिळेल बघा पहिल्यांदा u d बाय dx ऑफ v प्लस येणार त्यानंतर v आणि d बाय dx ऑफ काय येणार बघा u. लक्षात आलं का? म्हणजेच काय दिलेले फंक्शन जे आहे ते इथं लक्षात ठेवावे लागणार. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. ओके. आता गुणाकार नंतर नेमकं काय येतं भागाकार तो आता बघूया. बघा चौथा पार्ट बरोबर त्याला आपण काय म्हणू बघा डिव्हिजन प्रॉपर्टी. डिव्हिजन रूल कसा आहे बघा इन डिव्हिजन रूल आपल्याला आता काय बघायचं आहे बघा दिलेली इक्वेशन डिव्हिजन मध्ये असणार आहे. इथं u इंटू व्ही बघितलं आता काय u अपॉन व्ही असणार म्हणजे काय y इज इक्वल टू कसं असेल बघा u अपॉन व्ही असं असेल बरोबर. काही जण असं लिहितील बघा काही जण असं लिहितील y इज इक्वल टू u अपॉन व्ही असं सुद्धा लिहू शकतात बरोबर. तर काय y इज इक्वल टू u अपॉन व्ही असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं काढणार हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे महत्वाचं आहे ह्याच्यापेक्षा महत्वाचं हे आहे आलं लक्षात ते बघा. आता कसं घ्यायचं dy बाय dx कशाचं काढतोय u अपॉन व्हीचं काढतोय. इथं आता सरळसोट पद्धत नाही याच्यासारखी. इथं कसं आहे बघा इथं आपण काय केलं मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस वापरली इथं मायनस वापरायचं आहे आलं लक्षात. कसं मायनस वापरणार बघा इथं अंशछेद पण येतो आलं लक्षात. कसं येणार कारण इथं पण अंशछेद आहे म्हणजे इथं पण अंशछेद येणार म्हणून पहिल्यांदाच रेस मारून घ्यायची आलं लक्षात. आता काय करणार बघा सुरुवातीला हे फंक्शन घ्यायचं नाही आलं लक्षात. सुरुवातीला हे फंक्शन घ्यायचं नाही काय घेणार मग कसं घेणार बघा सुरुवातीला फंक्शन घ्यायचं v. सुरुवातीला फंक्शन घ्यायचं v. हा काय असेल बघा न्यूमरेटर असेल आणि हा काय असेल डिनॉमिनेटर. ओके हा न्यूमरेटर इकडचा असेल आणि हा काय असेल डिनॉमिनेटर. मग सुरुवातीला काय घ्यायचा डिनॉमिनेटर त्यानंतर काय करायचं बघा d बाय dx ऑफ v घ्यायचा u घ्यायचा सॉरी d बाय dx ऑफ u घ्यायचा. इथं v जर घेतला तर d बाय dx ऑफ u घ्यायचा मायनस काय करायचं बघा पुन्हा आता राहिलेलं u इथं घ्यायचं आणि d बाय dx ऑफ काय घ्यायचा v घ्यायचा. ओके आणि हा झाला अंश. आता छेद काय राहिला बघा छेद राहिला v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजे ह्या vचा काय घ्यायचा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आणि इथं नेमकं कसं असतं बघा v नॉट इक्वल टू 0. हा डिनॉमिनेटर दिलेला आहे तो कधीही 0 नसतो लक्षात ठेवायचं. ओके आता बघा कसं मिळालं आपल्याला dy बाय dx इज इक्वल टू डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर. हे लक्षात राहिलंच पाहिजे. ओके एक्झाम्पल पाहायचं असेल तर कसं पाहणार बघा एक्झाम्पल y इज इक्वल टू कसं असेल x अपॉन e रेस टू x असं जर एक्झाम्पल असेल तर dy बाय dx कसं काढणार बघा dy बाय dx आपण कशा पद्धतीने काढणार सुरुवातीला e रेस टू x घेणार कारण तो डिनॉमिनेटर आहे त्यानंतर d बाय dx ऑफ x घेणार मायनस काय करणार बघा x आहे असं घेणार d बाय dx ऑफ e रेस टू x घेणार अपॉन मध्ये काय करणार बघा e रेस टू x ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं का लक्षात. मग आता चौथी प्रॉपर्टी इथे लिहून घेऊया काय असेल बघा ती y इज इक्वल टू u अपॉन v जर असेल तर आपण काय करणार dy बाय dx कसं काढणार बघा देन dy बाय dx कसं येईल आपण इथं लिहिली ती प्रॉपर्टी बघा पहिल्यांदा येणार v इंटू d बाय dx ऑफ u. ओके मायनस घेणार त्यानंतर बघा u इंटू d बाय dx ऑफ v आणि अपॉन मध्ये काय करणार बघा डिनॉमिनेटरचा स्क्वेअर वेअर v नॉट इक्वल टू 0 म्हणजे v हे 0 कधी नसतं. आता शेवटचं फक्त एक रूल बघायचा आहे शेवटचा रूल. ओके तो कसा असेल बघा शेवटचा रूल पाचवा कसा असेल बघा तो दिलेलं इक्वेशन कॉन्स्टंटच्या स्वरूपात दिलं असेल कॉन्स्टंटच्या सोबत दिलं असेल ते कसं असतं बघा अगोदर y इज इक्वल टू k इंटू यू असेल फक्त यूज घेतले इथं v घ्यायचं नाही बघा k इंटू यू म्हणजे कॉन्स्टंट काहीतरी व्हॅल्यू आहे काहीतरी 5
किंवा 6 अशी संख्या आहे बरोबर. y इज इक्वल टू के इंटू यू असं जर दिलं असेल तर आपण काय करायचं बघा, dy बाय dx काढायचं असेल तर आपण काय करणार, तर काय करायचं बघा, सुरुवातीला हे के आहे असं बाजूला काढून घ्यायचं आणि डी बाय डी एक्स ऑफ यू काढायचं. ह्या केचं आपण काय म्हणू, केचं डेरिव्हेटिव्ह 0 असते, लिहायचं नाही, के आहे असं घ्यायचं आणि डी बाय डी एक्स ऑफ यू घ्यायचं. लक्षात आलं का, हा रूल इथं वापरायचा आहे, लक्षात ठेवा. ओके. आता बघा इथं जर आपल्याला बघायचं झालं तर डी वाय बाय डी एक्स कसं येईल बघा, के आहे असं आणि डी बाय डी एक्स ऑफ यू. लक्षात येते का, लक्षात येते का. म्हणजे एक्झाम्पल जर बघायचं असेल तर आपण कसं करणार बघा, एक्झाम्पल जर आपल्याला याबाबत बघायचं असेल तर एक्झाम्पल कसं असेल बघा, y इज इक्वल टू 2x, y इज इक्वल टू 2x म्हणजे हे x हे एक फंक्शन आहे आणि 2 काय बघा कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मग कसं करणार, dy बाय dx इज इक्वल टू कसं करणार बघा, हे 2 कॉमन आहे असं काढून घेणार आणि डी बाय डी एक्स ऑफ काय लिहिणार, x. ओके, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. म्हणजे आता लक्षात ठेवायचं काय की 2 बाजूला काढून घेतलं, डी बाय डी एक्स ऑफ एक्स. ह्याचा आन्सर काय येते हे आपण नंतर पाहणारच आहोत. ओके, पण सुरुवातीला हे लक्षात येऊ दे की अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतात, रूल फॉलोज करावे लागतात. आता डी बाय डी एक्स ऑफ एक्स हे सगळ्यांना माहीत आहे, आपण ते जाणून घेणार आहोत पण काही वेळानंतर. ओके, तर एक्झॅक्टली लक्षात ठेवा की रूल कशा पद्धतीने वापरायचा. इथं आपण रूल पाहतोय त्यामुळे रूल फक्त लक्षात घ्या, ॲन्सरकडे जाऊ नका, रूल लक्षात घ्या. रूल जर पहिल्यांदा पाळले तर ॲन्सरपर्यंत योग्यरित्या पोहोचता येईल. ओके, त्यामुळं आज जे आपण रूल पाहिले, सुरुवातीला जो चार्ट पाहिला तो अगदी ठासून आपल्या डोक्यामध्ये भरला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच आपण काय करू शकतो, डिफरन्शिएशनला एका वेगळ्या पद्धतीनं शिकण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आज झालेले बघा, आता हा 4था रूल झाला आणि 5वा रूल आपण बघितला काय बघा, 5वा रूल काय होता, y इज इक्वल टू के इंटू यू जर असेल तर आपण काय करतो, डी वाय बाय डी एक्स कसं घेतो बघा, के इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू घेतो. ओके, म्हणजे 5च्या 5 रूल आपल्याला काय झाले आज आत्मसात झाले. हे पुन्हा पुन्हा बघा, म्हणजेच काय होईल, पुन्हा पुन्हा तुम्हाला आयुष्यभरामध्ये बघावं लागणार नाही. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. आणखी यामध्ये काही शंका असतील तर नक्कीच काय करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपलं चॅनेल जे आहे ते काय करा, सबस्क्राईब करा. ओके, मी थांबतो.